नमस्कार मित्रांनो, स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपला 10वा क्लास. आपण आज क्लासमध्ये च्या लहान वर्तुळांचा उपयोग शिकणार आहोत. याआधी आपल्या 9 क्लासमध्ये आपण बेसिक तुम्हाला सांगितलं आहे. व्यंजन कसे असतात, संकेताकृती कशा असतात, कोराकृती व्यंजने कसे असतात, शब्दचिन्हे कसे असतात, रच्या हच्या आपण सांगितलेले आहे मागील क्लासमध्ये. आज आपण पाहणार आहोत 10वा क्लास आणि यामध्ये पाहणार आहोत आपण च्या लहान वर्तुळाचा उपयोग. तर चला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आपण नेहमी तुम्हाला माहिती आहे आपण सराव करतो, कारण की मागील क्लासमध्ये आपण काय शिकलो याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. त्यासाठी आपण सराव नेहमी करत असतो. तर आपण मागील क्लासमध्ये च्या विविध संकेतरेखांचा उपयोग शिकलो होतो. ठीक आहे मित्रांनो, तर एकदा पुन्हा याची रिव्हिजन करून घेऊ. तर मित्रांनो बघा, या व्यंजनाकरिता ज्याप्रमाणे 2 प्रकारच्या संकेतरेखांची योजना केली आहे, त्याचप्रमाणे या व्यंजनाकरिता देखील 2 प्रकारच्या संकेतरेखांची योजना केली आहे. बरोबर आहे. ची तुम्हाला माहिती असेल, या पद्धतीने काढता येते, या पद्धतीने काढता येते, अपवर्ड आणि डाऊनवर्ड या पद्धतीने काढता येते. त्याच पद्धतीने आपल्याला पण काढता येते. त्याला एक या पद्धतीने आणि या पद्धतीने, अशा 2 पद्धतीने काढता येते. तर बघा, ऊर्ध्वगामी या पद्धतीने काढतो आपण, तर अधोगामी हे या पद्धतीने काढतो आपण. ठीक आहे मित्रांनो, परंतु ऊर्ध्वगामी चा आपण जास्त वापर करतो. हा जो आपण काढतो याचा आपण जास्त वापर करतो. तर बघा मित्रांनो, जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने या व्यंजनाची संकेतरेखा सर्वसाधारणपणे ऊर्ध्वगामीच लिहावी, कारण की कधी आपल्याला जोडायचं असते त्यामध्ये आपल्याला ऊर्ध्वगामी संकेतरेखाचा वापर करावा लागतो. हे बघा, उदाहरणार्थ काय, हबका. एक बघा, ऊर्ध्वगामी ब आणि का, हे झालं हबका. हे स्वरानुसार आपल्याला चिन्ह द्यायचे आहे. ठीक आहे. आता जहर, ठीक आहे मित्रांनो, ला आपण आणि या अपवर्ड कारण की याला लागूनच काढायचं आहे, त्यामुळे जहर. द हा या पद्धतीने काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे मित्रांनो. दुसरा नियम बघा, या नियमाला पुढील परिच्छेदात दिल्याप्रमाणे अपवाद आहेत. आता कोणते कोणते अपवाद आहे हे बघा. शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या शब्दाच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातच पासून झाली पाहिजे, आणि त्यानंतर नंतर लगेच क, ख, ग, घ हे व्यंजन येत असेल तर तो अधोगामी घ्यावा. अधोगामी म्हणजे आपला हावाला. ठीक आहे मित्रांनो, हा अधोगामी, डाऊनवर्ड साठी असा अधोगामी. आता बघा, हा क, हा का टी. बघा, हा का टी, गा मा अशा पद्धतीने काढायचं आहे. बघा समोर दुसरा नियम, हे बघा, ल, अळ, ख, ख, घ, ग, म आणि न नंतर किंवा अग्रगामी संकेतरेखेनंतर येणारा कारण की काय म्हटलं, ल, अळ, ख, ख, घ, ग, म, न यानंतर जर आला तर आपल्याला अधोगामीच काढायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे मित्रांनो. आता ल, र हे झाला ल, आणि र. लोह, क, र या पद्धतीने काढायचं आहे. माहेर, बघा कशा पद्धतीने काढलाय, याची प्रॅक्टिस करायची आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला, तरी पुन्हा प्रॅक्टिस यासाठी घेतो का, तुम्हाला समजलं पाहिजे, वारंवार प्रॅक्टिस झाली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. हे बघा समोर नहर, ठीक आहे, र या पद्धतीने काढायचं आहे. नहर, ठीक आहे, न झाला, आणि र या पद्धतीने काढायचे आहे. आता म, ल, म हे मी लक्षात ठेवाल, म, ल, म. ठीक आहे, म, ल, अळ, न काय. आता मलन यामध्ये लक्षात ठेवलं होतं, मलन हा शब्द लक्षात ठेवला होता आपण. ठीक आहे, यानुसार आपल्याला काढायचं आहे. म साठी झाला, ल साठी झाला, न साठी झाला, यामध्ये आपल्याला काढायचं आहे. पण याच्यामध्ये काय सांगितलं आम्ही, अधोगामी र यापूर्वी येणाऱ्या प्रारंभीच्या येतात त्या व्यंजनाच्या संकेत रेखेच्या सुरुवातीस एक लहानशी तिरपिरेष द्यायची आहे. पूर्ण आपल्याला नाही काढायचं आहे, लहानशी तिरपिरेष काढायची आहे. हा ल, ठीक आहे, बरोबर. अशा पद्धतीनं हा र, ठीक आहे, होम अशा पद्धतीने द्यायची आपल्याला. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये आपल्याला काढायचं आहे, कारण की जास्तीत जास्त आपल्याला लिहायचं असते त्यामुळे. आता होडी, ठीक आहे, होडी, हो आणि डी, हा नी या पद्धतीने घ्यायचा, हा आणि त्याला नी, हो ने या पद्धतीने काढायचा. हिंदी अशा पद्धतीने काढायचं आहे. ठीक आहे. समोर बघा, संकेताकृती अधिक संक्षिप्त व काढण्यास सोपी जावी म्हणून कधीकधी शब्दाच्या मध्ये येणाऱ्या करिता संकेतरेखा न काढता तदनंतर अगोदर येणाऱ्या स्वराला जोडून एक लहानशी टिंब द्यावी. बघा इथे काय म्हटलं आहे,
ह नाही काढायचं आपल्याला, लहानसं टिंब द्यायचं आहे जवळच आणि सोबत समोरचं लिहायचं आहे. आता बघा, आता ह मनामध्ये आलाय राहणे, लिहिणे, वाहतूक. आता काय करायचं, र आणि न काढायचं आहे. आता बघा, ह तर नाही काढायचं आपल्याला, पण कसं काढायचं आहे, काय झालं, र आणि न. ते ठीक आहे, आपण इथे दिलं आपल्या आचा टिंब, इथेच आपल्याला रचा टिंब द्यायचा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येते का, राहणे काय बरोबर आहे, लिहिणे हे झालं लिहिणे, हे झालं लिहिणे, इथं आला नीचा टिंब, हे झाला हचा डार्क. ठीक आहे. वाहतूक अशा पद्धतीने द्यायचं आहे. आज आपला आजचा लेक्चर म्हणजे सच्या द्विविध संकेत रेखांचा उपयोग. मागील आपण र ह हे आपण शिकलो आहे. आज आपण शिकणार आहोत सच, कारण की स पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय कुठे कसा वापरता येते तर. ठीक आहे, तर आपण चालू करूया. बघा मित्रांनो, स या स, श आणि श, षटकोन श, शाळेचा स आणि शाळेचा स या व्यंजनाकरिता त्याच्या संकेत रेखांखेरीज एक लहानशा वर्तुळाचाही उपयोग केला जातो. ठीक आहे मित्रांनो, बघा स आपण असा पाहिलाय, असा आपण स काढतो, पण इथं काय म्हटलंय, लहानच्या वर्तुळाचा सुद्धा असा वापर केला जातो. लहानच्या वर्तुळाचा वापर केला जातो अशा पद्धतीने. ठीक आहे, लहानच्या वर्तुळाचा वापर केला जातो. शब्दाच्या सुरुवातीस, मध्ये आणि शेवटी येणाऱ्या स या व्यंजनाकरिता हे मूळ वर्तुळ वापरले जाते आणि ते स्वतंत्रपणे काढायचे झाल्यास डाव्या दिशेने काढले जाते. म्हणजे कसं आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने काढायचे. हे बघा, मी डायरेक्शन दिलंय या पद्धतीने, याच पद्धतीने काढायचे. या दिशेने डावी दिशा म्हणतात. ठीक आहे, या पद्धतीने काढायचे असे. आता बघा, कोराकृती संकेत रेखाच्या कोणत्या असतात, किंवा कोणाच्या बाहेरच्या कशा आहे, किंवा सरळ संकेत रेखांच्या बाबतीत त्या कोण बनत नसतील तर त्या डाव्या दिशेने काढावे. ठीक आहे, आता कशा पद्धतीने काढायचे मी तुम्हाला सांगतोच. बघा, आता कसं आहे, ठोस हे झालं कोराकृती. कोराकृती तुम्हाला सांगितलं आधीच, हे झालं अशा पद्धतीने कोराकृती. हे 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 ठीक आहे, याला म्हणतो आपण कोराकृती. आता कोराकृती हा इथं आपल्याला कशा पद्धतीने स काढता येतो. बघा, आता ठोस आहे इथं, हे झाला ठ आणि हे झाला स, ठोस. ठीक आहे मित्रांनो, हे झाला ठोस. इथं आपण स्वर लावलाय, ठोस लिहिलं. आता नस बघा, आता हे झाला, इथे आहे आपली लाईन नस. ठीक आहे, स्वर दिला आपण असा. आता जा सु द, आता हे झालं कोराकृतीचे उदाहरण. ठीक आहे, ठोस नस हे कोराकृती झालं. ठीक आहे, आता कोण अगर तयार होत असेल तर, ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे कोण या पद्धतीचं आहे. काय या पद्धतीचे आपण कोण काढतो आपण, हे बघा. आता कोण जा सु द, हे झालं जा सु आणि द. ठीक आहे, हे झालं जा सु द, कारण की डाव्या बाजूनच काढायचं आहे. ठीक आहे, आपण कसं असं हेकडं वाकडं काढून चालणार नाही आपल्याला, कारण की प्रॉपर आलं पाहिजे. ठीक आहे, जा सु द पण बरोबर तुम्हाला स्वर कुठे लावायचे मी सांगितलेच आहे. ठीक आहे, आता तिसरा तिसरा, तुम्हाला तो कसा काढतो आपण, काय तिसरा या पद्धतीने. बरोबर मित्रांनो, तिसरा. आता हे बघा, स नदी, आता सरळ संकेतकाच्या बाबतीमध्ये या रूल लागू होते, स नदी. ठीक आहे, हे झाला स न दी. ठीक आहे, हा झाला वा स. ठीक आहे, आपण व असा करतो ना, वा स. दा स, हे झाला आचा स्वर. स न, आता सण आधी आला पण कोराकृतीमध्ये आहे, मग याचा स आणि न अशा पद्धतीने काढायचं आहे. कारण की आपल्याला माहिती असलं पाहिजे, कोराकृती संकेत रेखा आली तर आपल्याला कशा पद्धतीने स काढायचा, कोणाच्या बाहेर असेल, कोण अगर बनवत असेल या पद्धतीचे, तर आपण कोणता अपवर डाउनलोड घ्यायचा हे समजलं पाहिजे. आणि सरळ संकेत रेखाच्या बाबतीमध्ये कोणता कोण नसतील तर आपल्याला डाव्या बाजूनेच घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, हे झालं आपलं पहिल्या नियमातलं. आता नंतर बघू, हे बघा, इथे म्हटलं आहे शब्दाच्या सुरुवातीस येणाऱ्या स पूर्वी, शब्दाच्या सुरुवातीस म्हणजे शब्दाची सुरुवातच स पासून झाला असेल. ठीक आहे, शब्दाच्या सुरुवातीस येणाऱ्या स पूर्वी स्वर आला असेल तर त्या स करिता स चे वर्तुळ न काढता स ची संकेत रेखा काढावी. काय म्हटलं इथं, स पूर्वी स्वर आला असेल तर, स च्या पूर्वी स्वर आला असेल तर त्या स करिता स चे वर्तुळ न काढता स ची संकेत रेखा काढायची आपल्याला. उदाहरणार्थ बघा, हे झालं स म. ठीक आहे, स म, स ची संकेत रेखा, स ची संकेत रेखा, स म. परंतु असम आला असेल, ठीक आहे, असम आला स्वर आधी, इथं स्वर आला का आधी नाही आला, म्हणून आपण स लावला आणि म काढला. पण इथं स्वर आला,
मग आपण स आलं तर आपल्याला स ची संकेत रेखा काढायची आहे. काय झालं? स म स म स म असं करायचं. आता माहिती आहे आपल्याला हा स्वर आहे तर आपल्याला स ची आपल्याला चिन्ह द्यायची काही गरज नाही. ठीक आहे मित्रांनो, स म म्हणजे स्वर आला मग. आता सु र याचा स च्या द्या का स्वर नाही, त्यामुळे आपल्याला चिन्हच घ्यायचं आहे. काय चिन्ह? आपला गोलाकार छोटा आपण गोल काढतो. हे झाला स आणि र, सु र सु र. परंतु असूर लिहायचं असेल तर आपल्याला स्वर स च्या आधी येत असेल तर आपल्याला जे मेन चिन्ह दिलेलं आहे स चं ठेच घ्यायचं आहे. हे झाला अ सूर. ठीक आहे, माहिती आहे आपल्याला. अगर आला दुसऱ्याच्या स्थानी तर आपण तिसऱ्याच्या याच्यावर देतो आपण दुसऱ्या याच्यावरती. आता बघा तिसरा नियम, शब्दाच्या शेवटी येणाऱ्या स नंतर स्वर आला असेल तर, ठीक आहे, आला असेल तर त्या स करिता स चे वर्तुळ न काढता स ची संकेत रेखा काढावी. काय म्हटलं? स च्या नंतर अगर स्वर आला असेल तर स ची संकेत रेखा काढायची. नाही आलं तर आपला हा गुण आहेच, तुम्हाला माहिती आहे. हे चिन्ह लावायचं छोटा वर्तुळ. आता दा स द आपण असा काढतो, दा आणि हा स आणि टिंब आसाठी स्वर आपल्याला प्रथम स्थानी असते, माहिती आहे तुम्हाला. परंतु स च्या नंतर ईचा स्वर आहे, काय स्वर? बरोबर, ईचा स्वर आहे स च्या नंतर. आता दा स आपण लिहिलं आहे, परंतु ईचा स्वर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्याला स चा जे चिन्ह आहे तेच आपल्याला संकेत रेखा काढायची आहे. स ची जी संकेत रेखा दिली आहे तीच काढायची. बरोबर आहे. हे झालं द आणि हे झालं स, द आणि स. ठीक आहे, दा सी. ठीक आहे मित्रांनो, हे झालं दा सी. अशा पद्धतीने काढायचे दा सी. आता पा स, स नंतर कोणता आहे का स्वर? नाही आहे, तर आपल्याला वर्तुळच काढायचं आपल्याला. ठीक आहे, हे झालं प आणि झाला स. काय झालं? पाच. परंतु पैसा आला इथं आचा स्वर. ठीक आहे, स आला इथं आचा स्वर आला, तर त्यामुळे आपल्याला पैसा या पद्धतीने काढायचं आहे, पैसा. आता बघा ब स, स नंतर स्वर आहे का? नाही आहे, त्यामुळे ब काढला आणि स्वर लावला. काय झालं? ब स. आता अचा आपण स्वर लावतो किंवा नाही लावत आपल्याला त्यानंतर जेव्हा डिक्टेशन लिहितो तेव्हा माहितीच पडते आपल्याला. परंतु ब सा इथं पण आचा स्वर आला, तर आपल्याला संकेत रेखा काढायची आहे स ची, जी आपल्याला माहितीच आहे. अर्धवर्तुळ या पद्धतीने काढतो आपण, ब सा. ठीक आहे, व सा अशा पद्धतीनं. समजला नियम? चला तर समजू. तर बघा मित्रांनो, हा तिसरा नियम, जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने अथवा संकेताकृती अधिक सुटसुटीत बसण्याच्या दृष्टीने स चे वर्तुळ स या व्यंजनाशिवाय शब्दाच्या मध्ये येणाऱ्या स आणि श करिता उपयोगात आणावे. ठीक आहे मित्रांनो, आता कसं आहे, कन्सेप्ट कधी कधी समजत नाही जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही. ठीक आहे, आता श आणि श मनामध्ये आला असं शब्दाच्या मनामध्ये, तर आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा चेष्टा. ठीक आहे, हे झाला च चेष्टा या पद्धतीने काढायचे, चेष्टा चेष्टा या पद्धतीने काढायचे, चेष्टा, कारण की मनामध्ये असल्यामुळे. ठीक आहे, काय म्हणते नियम, जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने, कारण की आपल्याला जोडणी आपल्याला माहिती असली पाहिजे कशामध्ये आपण काढतो. तर काय असं काढू नंतर असं काढू, कसं मग असं इकडे वगैरे आपल्याला लिहिता येत नाही बरोबर, या पद्धतीने लिहिता येते. नाहीतर असा घेतला तुम्ही अजून असं खाली या लागते, अजून असं आपल्या हेकडा वगैरे नाही लिहायचं आहे, आपल्याला बरोबर आणि पद्धतशीर लिहायचं आहे. ठीक आहे, आता पो शा क आला श मनामध्ये, मग आता इथं काय झालं? पो शा क. ठीक आहे, हे या पद्धतीने लिहायचे आहे, पो शा क. आता तुम्हाला वाटलं असं हे काय आहे? हे स्वर आहे आपले, तुम्हाला माहिती आहे स्वर आपण इथे पण देतो, हे कारण की सेंटरवर झालं, हे फर्स्ट वर झालं, त्यामुळे झालं पोशाख. आता बघा, व पूर्वी येणारे स चे वर्तुळ व च्या अंकुशामध्येच काढावे. काय म्हणते? व च्या अंकुशामध्येच काढायचे आपल्याला स चं वर्तुळ, कारण की अंकुश म्हणजे आता व आपण असा काढतो काय, मग यालाच आपण अशा पद्धतीने करतो. ठीक आहे, तर बघा आता से व आधीला आहे सेवा, तर आपल्याला पहिले स काढायचा, से वा. ठीक आहे, इथं आचा स्वर, से वा आचा स्वर. आता सा व काय, सा व, हे झाला सा व, सा व अशा पद्धतीने. आता बघा नेक्स्ट नियम काय म्हणते, ह च्या पूर्वी येणाऱ्या स च्या वर्तुळाकरिता ह ची गाठ दुप्पट मोठी करावी व त्या दोन व्यंजनामध्ये येणारा स्वर त्या गाठीमध्ये दर्शवावा. जर आपण मोठी गाठी केली तर आपल्याला माहिती पडते की आपण काय केलं आहे. तर ठीक आहे, की स हा ह्या ह सारखा दिसते, बरोबर आहे. ह पूर्वी येणाऱ्या स करता, ह पूर्वी येणाऱ्या स करता, कारण की आपण इथं ह असाच लिहितो आणि स स हा असंच लिहितो.
ठीक आहे, स आपण असंच करतो. त्यामुळे आपल्याला इथे काय म्हणते, ह पूर्वी येणाऱ्या स च्या वर्तुळाकरिता ह ची गाठ दुप्पट मोठी करायची आहे. कारण की याला हे जे मोठी गाठ आहे आपण मोठी करायची आहे व त्याकरिता दोन व्यंजनामध्ये येणारा स्वर त्या गाठीमध्ये दर्शवायचा आहे. आता बघा, स हा हे झाला स आणि हे झाला हा, स हा, स हा. आता सोहळा, ठीक आहे, ह च्या आधी स आलाय, हे झाला सो ह ळा. ठीक आहे, तर सो ह ळा या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, हे नियम झाले. आता आपण समोरचा नियम बघू. यामध्ये बघा, स चे वर्तुळ य च्या संकेत रेखेला जोडता येत नाही. बरोबर आहे, स चे वर्तुळ य च्या संकेत रेखेला जोडता येत नाही, म्हणून य च्या पूर्वी येणाऱ्या स साठी च ची संकेत रेखा काढावी आणि त्या स नंतर येणारा य दर्शविण्याकरिता स च्या संकेत रेखाला जोडून संकेत रेखाला लागून बिंदू स्वराकरिता अशी खून द्यावी. उलटा यू, छोटा उलटा यू ही खून व रेखिका असेल स्वर तर उलटा या पद्धतीने यू काढायचा. ही खून काढावी. ही खून स आणि य यांच्यामध्ये येणारा स्वर ज्या स्थानीचा असेल त्या स्थानी काढावा. अशा य नंतर येणारा स्वर य च्या खुणेनंतर दाखवावा. कन्सेप्ट डोक्याच्या वरून जाते, माहिती आहे मला, परंतु तुम्हाला प्रॅक्टिस मी करून दाखवतो उदाहरणासोबत, तुमच्या लक्षात येईल. बघा, तुम्हाला माहिती आहे आपण स्वर दोन प्रकारे शिकलो आहे, एक आहे टिंब आणि एक आहे लाईन. ठीक आहे, एक आहे टिंब आणि एक आहे लाईन. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फर्स्ट प्लेस आणि सेकंड प्लेस कोणती कुठे आहे हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे मित्रांनो, आता इथे काय म्हणते, आता जेवढे काही टिंब आहे तुम्हाला माहिती आहे, जेवढे काही टिंब आहे त्याला आपण ह्या पद्धतीने यू दाखवू आणि जी काही लाईन आहे त्याला अशा पद्धतीने दाखवायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जी लाईन असेल त्याला आपण खालच्या बाजूने यू दाखवू, म्हणजे एन समजा स्मॉल एन आणि या स्मॉल यू. ज्याचं टिंब असेल तर स्मॉल यू, लाईन असेल तर एन छोटा एन. ठीक आहे, या पद्धती आपल्याला प्रॅक्टिस करू. पण हे कुठं लावायचं आहे, जिथे स्वर असेल तिथेच लावायचं आहे. ठीक आहे, आता बघा, आता येतं काय म्हणताय, स चे वर्तुळ यच्या संकेताला जोडता येत नाही. कसं जोडता येणार, हा झाला स आणि य कसा काढणार, असा नाही काढू शकत ना. हा झाला स, मग कसा काढणार तुम्ही य, मग अजून असं जाऊन असं करणार का, नाही काढता येत नाही ना, कारण की आपल्याला काढता व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या पद्धतीनं सांगितलं आहे लेखाने. आता काय झालं, साय आपण स लिहिला, नाही तर काय आपल्याला स्वर द्यायचा आहे. इथे झाला स्वर, हा टिंब आला सायचा, हे य, याला काय समजायचं य. सा या स, आता सा या स लिहायचं आपल्याला. मग काय लिहिलं आपण, काय हे झालं सा या स, हे झाला यू. ठीक आहे, यचा इथं आचा स्वर आला ना, टिंब दिला आपण, याचा टिंब द्यायचा, सा या स. सोय हे लिहिलं आपण स आणि इथं ओचा स्वर आलेला आपलं आला इथं सोय, सोय अशा पद्धतीने करायचं आहे, सो य अशा पद्धतीने. कारण की नियम तुमच्या लक्षात राहील तर आपण समोर चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजणार. ठीक आहे मित्रांनो, म्हणून म्हणतो मी टिंबा आला, जिथे स्वर येत असेल टिंबाचा तिथं तिथं कोणता म्हटलं, हा यू लावायचा आणि जिथं लाईन येत असेल तिथं हा यू लावायचा. लक्षात ठेवायचं, हा एन लावायचा, हे चिन्ह लावायचे, लक्षात ठेवा. डॉट आला तर हे चिन्ह, लाईन आली तर हे चिन्ह लावायचं, असं या पद्धतीनं हे लक्षात ठेवा. आणि जिथं येत असेल तिथं जिथं स्वर आला तोच आपल्याला य म्हणायचा. ठीक आहे, आज समजा हे डॉट दिला आणि आपल्याला या पद्धतीनं यामध्ये आपण चिन्ह दिलं तर तेच समजायचं आपल्याला आपला तोच स्वर आणि तोच य. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू. आता याच्यामध्ये बघा, या नियमामध्ये वर्तुळयुक्त संकेत रेखेला काय म्हटलंय, वर्तुळयुक्त संकेत रेखेला स्वरांच्या खुणा देताना दोन किंवा त्या वाचताना त्या वर्तुळाला अनुसरून न देता किंवा न वाचता ज्या संकेत रेखेला जोडून ते वर्तुळ आले असेल त्या संकेत रेखेला अनुसरून घ्याव्या किंवा वाचाव्या. आता उदाहरणार्थ काय, 60. ठीक आहे मित्रांनो, 60. इथे काय वर्तुळयुक्त संकेत रेखेला स्वराच्या खुणा देताना, ठीक आहे, स्वराची खुणा आपल्याला द्यायची आहे किंवा त्या वाचताना त्या वर्तुळाला अनुसरून न देता, ठीक आहे, या अनुसरून न देता न वाचता ज्या संकेत रेखेला जोडून जे वर्तुळ आले आहे त्या संकेत रेखेला अनुसरून घ्यायचे आहे. आता 60 हे झाला स आणि हे झाला सा, हे झाला 60. सुप, सुप आलं, सुप सुप. सर हे झाला स आणि झाला र, स र, स र या पद्धतीने स र.
आता काय सा म इथं आपण स्वर द्यायचा आहे. सा ल हे झाला सा आणि ल. ठीक आहे, साल सा द या पद्धतीने अशा पद्धतीने काढायचं. ठीक आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता समोर बघा, संकेत रेखेच्या प्रारंभी काय म्हटलंय, संकेत रेखेच्या प्रारंभी दिलेले वर्तुळ असताना प्रथम ते वर्तुळ किंवा नंतर संकेत रेखा याप्रमाणे वाचावे. संकेत रेखेच्या शेवटी दिलेले वर्तुळ वाचताना प्रथम संकेत रेखा आणि नंतर वर्तुळ याप्रमाणे वाचायचं आहे. आता सा ज. ठीक आहे, हे काय झालंय सा ज. ठीक आहे, स्वर आला आपल्याला साज र स. ठीक आहे, र स या पद्धतीने असंही करू शकतो आपण, पण कन्फ्यूज होते आपल्याला वाचायला. ठीक आहे, हे सोपं जाते र स. त्यानंतर नियम बघू आपण. हे काय म्हणते, शब्दाच्या शेवटी प्रत्ययात्मक रूपाने येणाऱ्या सा काय म्हटलंय लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. प्रत्यय. ठीक आहे, शब्दाच्या शेवटी प्रत्ययात्मक रूपाने येणाऱ्या सा, शी, से आणि शा करिता सचे वर्तुळ तुटक काढावे. आता तुटक म्हणजे काय हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. आता कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. प्रत्यय माहिती असेल, शब्दाच्या शेवटी आपण जे लिहितो काय, कारण की आता बघा काही हा झाला मूळ शब्द, पण आपण ही लावला काय झाला प्रत्यय. ठीक आहे, दाराशी हे झाला प्रत्यय, मूळ शब्द आहे दार. इथे काय म्हणते, जेव्हा हे शब्द येतात दाराशी काय किंवा काहीही किंवा छोटासा आला सा, दाराशी आला, परंतु पैसा व कळशी. आता याच्यातलं तुम्हाला पटवून सांगतो की नेमकं काय आहे. तर आता बघा, छोटा सा बघा, छोटा काय मूळ शब्द आहे, छोटा काय मूळ शब्द आहे, सा लागला आहे प्रत्यय. म्हणून काय म्हणते त्याला, जे आपण संकेत रेखा काढतो तर आपल्याला छोटं स दाखवायचं आहे, हा छोटा स लावायचा आहे, सचे तुटक बिंदू करायचा. आता हे काय झालं, छोटा हे झाला सा, छोटा सा आपण स्वर लावलाय. आता दाराशी, दार हे झाला मूळ शब्द, पण शी आहे काय प्रत्यय आहे, त्यामुळे दार. ठीक आहे, आणि स लावला आपण. ठीक आहे, हे काय झालं दाराशी. आता इथं दा अचा स्वर, आचा स्वर आहे, आचा स्वर, इथं पण आचा स्वर आहे. ठीक आहे, हे झालं दाराशी. परंतु पैसा, पैसा कसा आहे मूळ शब्द आहे, त्यामुळे आपल्याला इथं तुटक लावायची गरज आहे का नाही, कारण की मूळ शब्द आहे. काय किंवा पैशाशी असतं तर आपण लावला असता, परंतु पैसा मूळ शब्द आहे, मग त्याला पैसा. ठीक आहे, पैसा लक्षात ठेवा, पैसा. कळशी आला, कळशी हा मूळ शब्द आहे, त्यामुळे इथं काही आपल्याला तुटक वर्तुळ दाखवायचं कामच नाही सहसाठी. कळशी. ठीक आहे, इथं अचा स्वर, इथे अचा स्वर आणि इथं ईचा स्वर. ठीक आहे, कळशी अशा पद्धतीने काढायचं आहे. त्यानंतर बघा, खालील प्रकारच्या शब्दांमध्ये स वर्तुळानंतर येणारा र ऊर्ध्वगामी काढावा. कारण की माहिती पडलं पाहिजे आपल्याला, ऊर्ध्वगामी आहे काय अधोगामी आहे, हे आपल्याला माहिती असलंच पाहिजे. कारण की र मध्ये ह मध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे मित्रांनो, म्हणून इथे काय म्हणतात, स वर्तुळानंतर, सच्या वर्तुळानंतर र ऊर्ध्वगामी काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सच्या वर्तुळाला तर र आपल्याला ऊर्ध्वगामीच घ्यायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे, आता इथे काय म्हणते, ठोसर, ठोसर, ठोसर. ठीक आहे, या पद्धतीने ठोसर. ठीक आहे, आता याला ओचा स्वर आपण दिला इथे, ठोसर. आता बघा, विसार. ठीक आहे, विसार, विसार. ठीक आहे, विसार दिला आपण, विसार, विसार. आता हे बघा, क स र, हे झाला क स र, क स र. आता लाईनवर दिसत नसल्यामुळे मी लाईनच्या वरती घेतल्या, पण आपल्याला लाईनवरच घ्यायचं आहे. ठीक आहे, क स र अशा पद्धतीने काढायचा आहे, हे झाला स्वर. ठीक आहे, अचा स्वर आपण दिलाय. त्यानंतरचा बघा नियम, ल आणि अळ ही व्यंजने कोराकृती संकेत रेखेत जोडलेल्या स वर्तुळापूर्वी किंवा नंतर लगेच आल्यास त्यांची संकेतरेखा त्या वर्तुळाच्या दिशेप्रमाणे ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी काढावी. आता इथं बघा, इथं काय म्हणतंय, ल आणि अळ कोणत्या पद्धतीने वापरायचे, ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी दोन्ही पद्धतीने वापरता येते, कारण की आपल्याला लिहिण्यास सोपं जावं यासाठी. ठीक आहे, आता इथं आहे लसूण. ठीक आहे, हे आपण आतापर्यंत ऊर्ध्वगामी असं अफळच काढतो, परंतु आपल्याला लिहिणं, कारण की असं काढलं असतं ल सु
मग अजून असं केलं असतं काय आपण ल सु न असं केलं असतं का आपण नाही हे कारण की वाचायला सोपं नाही ना हे काढता पण सोपं येत नाही आपल्याला काय मग कोणते कसे आपण डिझाईन काढत नाही जमत नाही कारण की प्रॉपर काढता आलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकाचं अधोगामी ऊर्ध्वगामी लक्षात ठेवा कोणत्या पद्धतीने काढायचं अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला म्हणून इथं आपल्याला कसं लसूण या पद्धतीने करायचं आहे ठीक आहे ल सु न ठीक आहे मित्रांनो ल सु न अशा पद्धतीने करायचं ठीक आहे ल सु न या पद्धतीने ल सु न या पद्धतीने द्यायचं आपल्याला ठीक आहे कारण की लचं माहिती तुम्हाला एक या पद्धतीने ल येते ठीक आहे हा झाला स आणि झाला न ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने ल सु न आता क स ला क स ला या पद्धतीने करताय क स ला अशा पद्धतीने कारण की लिहिण्यास सोपं जावं त्यामुळे आपल्याला अधोगामी ऊर्ध्वगामी यायचं अपवर्ड आणि डाऊनवर्डचं घ्यायचं आहे लक्षात आता बघा ठी सु ळ आता इथं बघा आता ल इथं अपवर्ड घेतला आणि इथं म्हणा तुम्ही डाऊनवर्ड घेतला इथे डाऊनवर्ड घेतला लिहिण्यासोबत गेलं पाहिजे ना आपल्याला नाही तर काय ठी सु आणि ल असं वापस तू द्यायचं आपल्याला कारण की आपल्याला लिहिण्यास सोपं गेलं पाहिजे त्यामुळे ठी सु ळ ठी सु ळ असं ठी सु ळ या पद्धतीने ठीक आहे मित्रांनो ठी सु अशा पद्धतीने करायचं आता मी स ळ ठीक आहे मी स ळ आलं मी स ळ या पद्धतीने ठीक आहे मी स ळ असं या पद्धतीने करायचं आहे ठीक आहे मी स ळ आता न से ल हे झालं न स ल न से ल न से ल न से ल ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा आपल्याला डाऊन आणि अपवर्ड समजलं पाहिजे खोडतोड पण त्याच पद्धतीने खो ठीक आहे ड स ळ ठीक आहे मग आपल्याला त्या पद्धतीने स्वर आपण आपल्या पद्धतीने लावायचीच आहे या पद्धतीने स्वर लावायचे खोड सर ठीक आहे समजला नियम चला आपण समोर बघू हे बघा एखाद्या शब्दाच्या संकेताकृतीमध्ये क्षची संकेतरेखा काढणे गैरसोयीचे होत असेल तर त्या ठिकाणी वर्तुळयुक्त क ची संकेतरेखा काढावी क ची संकेतरेखा काढावी आता सांगतो मी कशी काढायची स ची संकेतरेखा स च्या वर्तुळानंतर स च हे व्यंजन अवयव म्हणून आले तर त्याकरिता वर्तुळ एका लहानशा लेखिकेने काढावे ठीक आहे आता इथे बघा काय म्हटलंय स ची श आला आपल्याला ते पण काढता येत नाही आपल्याला गैरसोयीचे काढणं सोपे नसते की गैरसोयीचे होते काय आपल्याला लिहिता प्रॉपर येत नाही त्या पद्धतीने आपल्याला क ची अधिक कट लावायची आहे हे बघा दास हे जरा द आणि जरा स ठीक आहे दा स आणि ते आपल्याला हलकी अशी कट मारायची आहे इथलं कट दिसत नाही झाले हलकी कट ठीक आहे हे जरा कट दा स अशा पद्धतीने द्यायचं आहे तसंच बघा दुसरा पण हे मागे पण आपण सांगितलं आहे त्या पद्धतीने तरी मी रिव्हिजनसाठी घेतलं आहे याच्यामध्ये आलं म्हणून इतरत्रही जेथे च हे व्यंजन अवयव म्हणून येईल तेथे तेथे त्याच्या अगोदरची संकेतरेखा किंवा चिन्ह एका लहानशा फाट्याने काटून म्हणजे या पद्धतीने क ची संकेतरेखा काढून च दर्शवायचा आहे त्या पद्धतीने च हाच हाच ठीक आहे हा च म्हणजे क या पद्धतीने काढायचा आहे ठीक आहे मित्रांनो आपण च आपण इथं स आपण शिकलो आहे तर स्टेनोविथ निलेश आपल्या या क्लासमध्ये आज आपण आपला आजचा 10वा क्लास यामध्ये आपण स च्या ऊर्ध्वगामी ठीक आहे मित्रांनो ऊर्ध्वगामी आणि अधोगामी ह्या दोन्ही पण याचा वापर कशा पद्धतीने करायचा स मध्ये आपण सांगितलं आणि स कशा पद्धतीने चिन्हांकित करायचं हे पण आपण आजच्या क्लासमध्ये शिकलो आहे तर मित्रांनो आपण या क्लासवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ठीक आहे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यापर्यंत पोहोचवा इथेच थांबतोय धन्यवाद